नमस्कार मंडळी, तुमच्याकडे काही भाजीला शिल्लक नसेल ना तर मी जी भाजी बनवते ना तर ती भाजी करून पहा. खूप टेस्टी होते, छान होते, अगदी अप्रतिम होते. तर नक्कीच करून पहा. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालून घेतले. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला. एक 6-7 पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घेतल्या होत्या. लसूण व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर मैत्रिणींनो, कांदा इथे भरपूर घालायचा आहे. इथे 2 ते 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांद्यामध्येच लगेच आपल्याला इथे 7-8 पानं कढीपत्त्याची घालून घ्यायची आहेत, म्हणजे तीही कांद्याबरोबर व्यवस्थित परतली जातील. आणि कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते, कांदा परतताना आहे ना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला, अगदी चिमूटभर. म्हणजे काय होतं ना, कांद्यातला जो ओलसरपणा असतो, जे मॉइश्चर असतं ते लवकर कमी होतं आणि कांदा लवकर परतला जातो. त्यासाठी थोडंसं मीठ घाला, अगदी पाव चमचा. बघा आता इथे कांदाही आपला परतून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे. तर त्यात प्रथम मी इथे हळद घालून घेतली आहे पाव चमचा. त्यानंतर 1 चमचा इथे मी लाल तिखट घातले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा गोडा मसाला घातला आहे आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाले कांद्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. तर बघा इथे आता सर्व मसालेही मिक्स करून झालेले आहे, व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी मठाची डाळ 3 ते 4 तास भिजवून घेतलेली आहे आणि ती डाळ यामध्ये मी घालून घेतलेली आहे. डाळ मी अगदी स्वच्छ करून एक 3 ते 4 तास मी भिजवून घेतली होती आणि ही डाळ यामध्ये घालून आपल्याला एक 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. डाळ व्यवस्थित परतल्या गेली की यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता पाणी घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मैत्रिणींनो, मीठ थोडं बेताने घाला, कारण कांदा परतताना आपण पाव चमचा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालायचं आहे. मीठ घालून झालं की थोडंसं मिक्स करायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. वा, किती छान इथे ही भाजी झालेली आहे आणि सुवास तर अगदी अप्रतिम येतो आहे. मैत्रिणींनो, जरूर अशी मठाच्या डाळीची ही भाजी करून पहा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि मैत्रिणींनो, ही भाजी आहे ना तुम्ही चपातीबरोबर, बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता. बघा, थोडीशी जवळून दाखवते. खूप छान अप्रतिम टेस्ट लागते. जर भाजीला काही नसेल ना तर अशी भाजी जरूर करून पहा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने ना असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी छान छान कमेंट करा. तर चला मैत्रिणींनो, भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद.